नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी लेक्चरवाली या आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आज आपण चौकोनाचा आणखी एक अतिशय महत्त्वाचा प्रकार शिकणार आहोत आणि तो म्हणजे समांतरभुज चौकोन. बऱ्याचदा विद्यार्थी आयत आणि समांतरभुज चौकोन याच्या सूत्रांमध्ये गोंधळ करतात, पण आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा हा गोंधळ कायमचा दूर होईल. आज आपण समांतरभुज चौकोनाची परिमिती आणि क्षेत्रफळ यावर आधारित 10 अतिशय महत्त्वाची उदाहरणे पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा समजून घेऊया की समांतरभुज चौकोन म्हणजेच काय. आता बघा, असा चौकोन त्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू ह्या समान लांबीच्या आणि एकमेकांना समांतर असतात. लक्षात आलं का? आता समांतर म्हणजेच काय की ही रेष जर मी पुढे वाढवली, लक्षात आलं का, ही रेष आणि ही रेष मी पुढे वाढवली तर ती काय होते रे, पुढे जाऊन एकमेकांना छेदत नाही. ती कशी राहते रे, एकमेकांना समान. लक्षात आलं का? त्यासोबतच ही रेष किंवा ही रेष काय आहेत रे, एकमेकांना समान. म्हणून याला काय म्हणायचं, समांतरभुज चौकोन. लक्षात आलं का? आता बघा, आयताप्रमाणे याच्याही बाजू काय आहेत रे, सारख्या. समोरील बाजू ह्या काय असतात, सारख्या असतात. पण ह्याचे जे काही कोन आहेत हे 90 अंशाचे नसतात. काय, ही गोष्ट लक्षात ठेवायची. काय आहे बघा, कोन 90 अंशाचे नसतात. आयतामध्ये काय असतात रे, कोन 90 अंशाचे असतात, तर इथे कोन 90 अंशाचे नसतात. आता बघा, जेव्हा आपल्याला काय करायचं असतं, समांतरभुज चौकोन. लक्षात आलं का? ह्याची जेव्हा क्षेत्रफळ काढायचं असतं तेव्हा आपल्याला काय करावं लागतं माहिती आहे की हा जे काही आतला भाग म्हणजेच काय आहे, इथे आहे ही डॉट डॉट लाईन तुम्हाला दिसते, ही डॉट डॉट लाईन आहे उंची, म्हणजेच त्या समांतरभुज चौकोनाची उंची. आणि हा जो काही खालीला आहे तो काय असतो रे, पाया. लक्षात आलं का? हे माहिती असणं आवश्यक आहे. यावरून आपण काय म्हणू शकतो बघा, समांतरभुज चौकोनाची परिमिती बरोबर. काय आहे परिमिती? आता बघा, समोरासमोरील बाजू सारख्याच असल्यामुळे याचे सुद्धा सूत्र काय येणार आहे, आयताच्या परिमितीसारखेच आहे. म्हणजेच इथं काय येणार आहे बघा, 2 गुणिले, मी इथं लिहिते, लांबी गुणिले रुंदी. आयताला असते लांबी गुणिले लांबी अधिक रुंदी. लक्षात आलं का? पण आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे झालं आयताची, जसं एक दोन्हीही बाजू समान आहे. जर मी ह्याला काय म्हणलं बघा, ह्याला म्हणलं मी ए, ह्याला म्हणलं मी बी, ह्याला म्हणलं सी, ह्याला म्हणलं डी. लक्षात आलं का? त्यासोबतच हा काय आहे रे, तर ही आहे हाईट, ही ह्याला लंब आहे म्हणून मी ह्याला म्हणलं एच. काय म्हणलं मी, एच. लक्षात आलं का? यावरून मी परिमिती काय म्हणू शकते बघा, की 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. म्हणजेच काय येणार आहे बघा, ए अधिक बी. लक्षात आलं का? 2 गुणिले ए अधिक बी. लक्षात आलं का? ही झाली समांतरभुज चौकोनाची परिमिती. त्यासोबतच इथे जे काही क्षेत्रफळ आहे, आता हे क्षेत्रफळ काय येणार आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, की हे जे काही आहे हे काय आहे रे, हे आपण काय म्हणतो रे, की हा दोन्ही बाजू समान आहे. म्हणजेच काय, हा आहे पाया. काय आहे बघा, हा पाया आणि ही काय आहे, उंची. आता क्षेत्रफळ म्हणजेच काय आहे बघा, की समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ म्हणजेच हा जो काही पाया आणि उंचीचा आपल्याला करावा लागतो गुणाकार. लक्षात आलं का? म्हणजे क्षेत्रफळ बरोबर काय येणार आहे, पाया गुणिले उंची. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? परिमिती काय येणार आहे, जशी आयताची आहे तशीच, 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. त्याऐवजी मी काय घेतलं बघा, 2 गुणिले ए अधिक बी बरोबर. आता जी काही पाया गुणिले उंची, पाया काय आहे बघा, पाया आहे बी आणि उंची काय आहे एच. म्हणजे ते सूत्र मी अशाही पद्धतीने लिहू शकते की जे काही क्षेत्रफळ बरोबर बी एच. काय आहे, बी एच. लक्षात आलं का? चला आता त्यानुसार उदाहरणे सोडूया. बघा, जे काही पहिलं उदाहरण आहे ते काय आहे बघा, एका समांतरभुज चौकोनाच्या 2 लगतच्या बाजू अनुक्रमे 8 सेमी आणि 12 सेमी आहेत, तर त्याची परिमिती काढा. बघा, 2 लगतच्या बाजू म्हणजे ही झाली, एक झाली लांबी ती 12 मानली आणि एक रुंदी 8 सेमी मानली, तर आपल्याला त्याची परिमिती काढायची. चला सूत्र लिहूया. काय आहे बघा सूत्र, तर सूत्र लिहिलं मी, परिमिती बरोबर
2 गुणिले आता इथं काय आहेत रे बाजू, लक्षात आलं का? मग मी काय करते, जसं आयताचं जे काही सूत्र आहे की लांबी गुणिले रुंदी हे लिहिते आणि आपण उदाहरण सोडूया. म्हणजेच काय येणार आहे बघा, 2 गुणिले लांबी अधिक रुंदी अधिक काय येणार आहे रुंदी. चला विद्यार्थी मित्रांनो किमती ठेवूया. काय येणार आहे बघा, 2 गुणिले लांबी किती आहे, तर लांबी मी मानली 12 सेमी, किती 12, अधिक रुंदी किती मानली मी 8 मानली. तर काय येणार आहे बघा, 12 अधिक 8 किती झाले 20, म्हणजेच 2 गुणिले 20. जर दोन्ही मी गुणाकार केला तर काय येणार आहे बघा, 2 गुणिले 0 0, 2 गुणिले 4 बेदुने 4, 2 गुणिले 2 4, म्हणजे जी काही समांतरभुज चौकोनाची परिमिती ती किती आली बघा 40 सेमी. किती आली 40 सेमी. त्यासोबतच जे काही दुसरं उदाहरण आहे ते काय आहे बघा, एका समांतरभुज चौकोनाच्या बागेच्या समोरासमोरील बाजू अनुक्रमे 15 मीटर आणि 25 मीटर आहेत. या बागेभोवती एका मुलाने एक फेरी पूर्ण केल्यास त्याने किती अंतर कापले. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा काय आहे बघा, तर हा आहे समांतरभुज चौकोन. लक्षात आलं का? आता त्याच्या समोरासमोरील बाजू अनुक्रमे म्हणजेच किती आहे, एक आहे 15 आणि एक आहे 25. ही मी म्हणली 25, ही म्हणली 15. लक्षात आलं का? आता ह्या बागेभोवती त्या मुलाने काय केले रे, एक फेरी पूर्ण केली, तर त्याने किती अंतर कापले. एक फेरी पूर्ण करणे म्हणजेच काय, बागेची परिमिती काढणे. चला सूत्र लिहूया. काय येणार आहे बघा, परिमिती बरोबर काय येणार आहे, 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. चला लांबी मी काय मानलं बघा, एक मानली 15, दुसरी मानली 25, म्हणजेच काय येणार आहे 2 गुणिले 25 अधिक 15. चला 25 अधिक 15 काय येणार आहे, 5 आणि 5 10शी 0, हातचाला 1, 2 अधिक 1 3, 3 अधिक 1 4, म्हणजेच काय येणार आहे 2 गुणिले 40. लक्षात आलं का? जर 2 मी गुणलं तर काय येणार आहे, 2 गुणिले 0 0, 4 दुने 8 किंवा 2 चोक 8, म्हणजे ह्या समांतरभुज चौकोनाची परिमिती किती आली बघा 80 मीटर. किती आली 80 मीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच काही तिसरा प्रश्न आहे. काय आहे बघा, एका समांतरभुज चौकोनाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे. जर त्याची एक बाजू 18 सेंटीमीटर असेल तर त्याच्या दुसऱ्या बाजूची लांबी काढा. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला काय दिले, परिमिती दिलेली, आपल्याला एक बाजू दिली आहे तर दुसरी बाजू काढायची. म्हणून मी काय म्हटलं बघा, जी काही दुसरी बाजू तिला मी एक्स मानलं. काय म्हणलं बघा, दुसरी बाजू काय मानली मी एक्स मानली. लक्षात आलं का? आता सूत्र काय आहे बघा परिमितीचं, तर परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. काय आहे, लांबी अधिक रुंदी. समजलं का? चला आता ह्यामध्ये मी काय घेतलं, परिमिती जी काही दिली आहे किंमत ती ठेवली. काय दिली 60, 2 गुणिले आता एक बाजू मी काय म्हणली 18, म्हणजेच काय आहे बघा, त्या समांतरभुज चौकोनाची लांबी 18 असेल तर आपल्याला काय करायची, रुंदी काढायची. म्हणून काय येणार आहे, रुंदी आहे तसंच. लक्षात आलं का? आता बघा हा जो काही गुणाकारामध्ये 2 आहे इकडे आल्यानंतर होईल भागाकार, म्हणजेच काय होणार आहे बघा 60/2 बरोबर इकडे काय राहिलं 18 अधिक रुंदी. लक्षात आलं का? आता बघा 2ने जर मी 60ला भागलं तर काय येणार आहे, 2 एके 2, 2 त्रिक 6. लक्षात आलं का? आणि हा 0. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं उत्तर काय आलं बघा, 30 बरोबर 18 अधिक रुंदी. आता हे जे काही बेरजेमध्ये आहे इकडे गेल्यानंतर होईल वजाबाकी, यावरून आपल्याला काय होईल, रुंदी मिळून जाईल. म्हणजेच त्या समांतरभुज चौकोनाची दुसरी बाजू. 30मधून 18 गेले, किती उरले रे, तर 30मधून 18 गेले, म्हणजे 0तून 8 जात नाही, इथून घेतले तर 1 इकडे आला, इथं झाला 10, इथं उरले 2, 10तून 8 गेले, किती उरले रे 2, 2तून 1 गेला उरला 1, म्हणजेच जी काही रुंदी आहे ती किती आली बघा 12 सेमी. किती आली, ही काय झाली बघा रुंदी 12 सेमी. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे बघा, एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या बाजूंचे गुणोत्तर
4 5 असून त्याची परिमिती 72 सेमी आहे. तर त्याच्या बाजूंची लांबी शोधा. आता बघा आपल्याला काय दिलं आहे, बाजूंचे गुणोत्तर आणि त्याची परिमिती दिली. आपल्याला बाजूंची लांबी शोधायची. म्हणून मी काय म्हणलं बघा, त्या बाजू गुणोत्तरावरून काय म्हणलं, ती बाजू पहिली बाजू ही 4x असेल आणि दुसरी बाजू ही 5x काय असेल, दुसरी बाजू ही 5x असेल. लक्षात आलं का? हे कशावरून म्हणलं मी, जे काही आपल्याला दिलेलं गुणोत्तर आहे. लक्षात आलं का? चला आता ह्या आपल्याला काय करायचं आहे, बाजू काढायची आहेत. तर पहिल्यांदा आपण काय करूया बघा, परिमितीचं सूत्र लिहूया. परिमिती बरोबर 2 गुणिले एक आहे लांबी आणि दुसरी काय आहे रे, अधिक काय आहे, रुंदी. लक्षात आलं का? चला परिमिती दिली 72, किंमत ठेवलं बरोबर 2 गुणिले, आता लांबी म्हणून मी काय म्हणलं बघा, 4x अधिक रुंदी काय म्हणलं मी, 5x. लक्षात आलं का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता लांबी म्हणजे काय आहे, तर त्या त्रिकोणाची एक बाजू आणि रुंदी काय आहे, त्या त्रिकोणाची दुसरी बाजू. चला आता ह्या दोघांचा केली मी बेरीज, म्हणजे 2 गुणिले 5 अधिक 4x बरोबर काय झाले ते 9x. लक्षात आलं का? हे ते काय राहिले 72. आता बघा 2ने जर मी 9xला गुणलं तर काय येईल बघा, 9 दुने 18 म्हणजे काय झाले 18x. लक्षात आलं का? हे ते काय राहिले बघा 72. आता ह्या xची किंमत काढण्यासाठी गुणाकारामध्ये 18 इकडे पाठवल्यानंतर काय होईल, भागाकार. म्हणजेच काय होणार आहे, 72 छेदामध्ये 18 बरोबर x. जर 18ने भाग दिला तर काय येणार आहे, 18 एके 18, 18 चौक 72. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो इथे xची किंमत किती आली रे, तर xची किंमत आली 4. म्हणून बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणून मी काय म्हणलं, जी काही पहिली बाजू काय आहे बघा, पहिली बाजू जी काय म्हणली आपण 4x, किती म्हणली बघा 4x. चला xची किंमत ठेवू आणि पहिली बाजू काढू. 4 गुणिले xची किंमत किती आली 4, म्हणजे 4 चौक काय झाले 16 सेंटीमीटर. किती झाले 16 सेंटीमीटर, म्हणजे पहिली बाजू किती आली 16 सेंटीमीटर. चला आता काय करूया, दुसरी बाजू काढूया. दुसरी बाजू, आता दुसरी बाजू आपण काय मानली होती, तर दुसरी बाजू मानली होती 5x. चला 5 गुणिले x म्हणजेच काय, एक्सची किंमत इथे ठेवायची. काय आली एक्सची किंमत आली 4, म्हणजेच काय आलं 5 गुणिले 4, 5 चौक 20 सेंटीमीटर. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, समांतर भुज चौकोनाची जी काही दुसरी बाजू आली ती किती आली बघा 20 सेंटीमीटर. लक्षात आलं का? तर बघा आता जो काही पुढील उदाहरण काय दिले, एका समांतर भुज चौकोनाची परिमिती 48 सेंटीमीटर असून त्याची एक बाजू दुसऱ्या बाजूच्या दुप्पट आहे, तर त्या त्रिकोणाच्या बाजू काढा. आता बघा त्यांनी काय सांगितले, एक जी काही बाजू आहे ती दुसऱ्या बाजूच्या दुप्पट आहे. लक्षात आलं का? म्हणजेच काय, मी एक बाजू बघा, एक बाजू x मानली, x मानू. लक्षात आलं का? आणि मोठी बाजू म्हणजे एक बाजू x म्हणली तर ही मोठी बाजू होईल, म्हणजे ही लहान बाजू बघा, मोठी बाजू ही काय आहे रे, दुसऱ्या बाजूच्या दुप्पट. एक बाजू दुसऱ्या बाजूच्या दुप्पट, म्हणून इथे येणार आहे मोठी बाजू 2x. काय येणार आहे, पहिली x असेल तर दुसरी ही तिच्या दुप्पट, म्हणजे काय आले रे 2x. लक्षात आलं का? चला आता काय करायचं आहे, जे काही आपलं सूत्र आहे ह्या सूत्र लिहायचं परिमितीचं. तर चला परिमिती बरोबर 2 गुणिले काय येणार आहे बघा, लांबी अधिक रुंदी. तुम्ही काय होणार आहे, चला आता तुम्ही म्हणाल इथं लांबी रुंदी लिहिले, इथं बाजू लिहिले. तर विद्यार्थी मित्रांनो, आयताचा परिमितीप्रमाणे समांतर भुज चौकोनाची काय असते रे, परिमिती असते. लक्षात आलं का? आता ही जी काही परिमितीमध्ये आपण इथं बाजू लिहितोय आणि सूत्रामध्ये लांबी रुंदी लिहितोय. लक्षात आलं का? तर जी काही बाजू आहे ह्या बाजूलाच आपण काय म्हणले, एकाला म्हणले लांबी, दुसरीला म्हणले रुंदी. लक्षात आलं का? मग आता काय होणार आहे बघा, 2 गुणिले लांबी मानली मी x अधिक रुंदी मानली 2x. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? चला आता काय होईल, परिमिती किती दिली आपल्याला 48. किती दिले 48 बरोबर. आता काय होणार आहे बघा, x अधिक 2x ह्यांची जर मी बेरीज केली तर ती काय येणार आहे बघा 3x. काय येणार आहे 3x. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता 2ने मी इकडे गुणलं तर काय येणार आहे बघा
48 बरोबर 3 दुने 6 म्हणजे हे झाले 6x. लक्षात आलं का? आता मला काय करायचं आहे, ह्या एक्सची किंमत काढायची. हा गुणाकारामध्ये असणारा 6 इकडे गेल्यानंतर होईल भागाकारामध्ये, म्हणजे 48 छेदामध्ये 6 इथं राहिला x. 6ने जर मी भाग दिला तर काय येणार आहे, 6 1 6, 6 8 48 बरोबर ना. 6 8 48 म्हणजेच एक्स बरोबर काय आले बघा 8 सेंटीमीटर. काय आले 8 सेंटीमीटर. लक्षात आलं का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक्सची किंमत मिळाली, म्हणजे जी काही लहान बाजू ती किती आली बघा एक्स. काय आली बघा ती एक्स. आणि मोठी बाजू ती किती येणार आहे बघा, म्हणजे इथं लिहूया बघा, जी काही लहान बाजू बरोबर ती किती आली 8 सेमी. किती आली बघा 8 सेमी. आणि जी काही मोठी बाजू, आता मोठी बाजू काय म्हणली आपण 2x. मोठी बाजू बरोबर 2x. चला एक्सची किंमत किती आहे बघा 8, म्हणजे 2 गुणिले 8 काय येणार आहे 8 दुने 16. मोठी बाजू किती आली बघा 16 सेमी. लक्षात आलं का? म्हणजे एक बाजू ही दुसऱ्या बाजूच्या कशी आहे रे दुप्पट. लक्षात आलं का? तर ते चौकोनाच्या जी काही बाजू आहे ती किती आली रे 8 आणि 16 सेंटीमीटर. लक्षात आलं का? चला आता जी काही पुढील उदाहरणं आहेत ही आहेत क्षेत्रफळावरची. बघा प्रश्न काय दिला आहे, एका समांतरभुज चौकोनाचा पाया 15 सेंटीमीटर आणि उंची 8 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ काढा. काय आहे विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रफळाचं सूत्र? तर बघा क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. आता आपल्याला पाया दिला आहे, किती दिला आहे बघा 15 गुणिले उंची किती दिली 8. 15 8 120. लक्षात आलं का? म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो त्या समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळ किती आले बघा 120 चौरस सेंटीमीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आहे का नाही सोपं? जेव्हाही आपल्याला समांतर भुज चौकोनाची परिमिती विचारली जाते तेव्हा आयत आणि समांतर भुज चौकोनाची परिमिती ह्याचं सूत्र एकच आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? कारण त्यांच्या दोघांच्याही बाजू समोरासमोरील बाजू ह्या कशा असतात समान असतात. लक्षात आलं का? आणि जे काही क्षेत्रफळ ह्या क्षेत्रफळासाठी आपल्याला काय लागते रे की पाया आहे, त्यासोबतच आपल्याला लागते उंची. लक्षात आलं का? चला आता जे काही पुढील उदाहरण आहे ते पाहूया. काय आहे बघा, एका समांतर भुज चौकोनाकृती पत्र्याचा पाया 24 सेंटीमीटर आणि उंची 10 सेमी आहे, तर त्या पत्र्याचे क्षेत्रफळ किती? काय आहे बघा क्षेत्रफळाचे सूत्र? तर क्षेत्रफळ बरोबर काय येणार आहे पाया गुणिले उंची. काय येणार आहे पाया गुणिले उंची. पाया किती दिला आहे बघा, पाया दिला आहे 24 सेंटीमीटर आणि उंची किती आहे बघा 10. 24 गुणिले 10 किती येतात रे 240 चौरस. क्षेत्रफळाचं एकक आहे चौरस आणि इथे काय आहे बघा सेंटीमीटर. म्हणजे काय येणार आहे पत्र्याचे क्षेत्रफळ 240 चौरस सेंटीमीटर आहे. लक्षात आलं का? त्यासोबतच पुढील उदाहरण काय आहे बघा, एका समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ 144 चौरस मीटर असून त्याचा पाया 18 मीटर आहे, तर त्याची उंची काढा. बघा आता आपल्याला इथं दिले क्षेत्रफळ आणि आपल्याला काढायची उंची. लक्षात आलं का? चला काय आहे बघा क्षेत्रफळाचं सूत्र? तर क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. चला विद्यार्थी मित्रांनो किमती लिहूया. क्षेत्रफळ किती दिले 144 बरोबर पाया किती दिला आहे 18 गुणिले आपल्याला उंची काढायची आहे. चला आता हे जे काही गुणाकारामध्ये 18 आहेत इकडे आल्यानंतर काय होईल भागाकारामध्ये. म्हणजेच काय येणार आहे बघा 144 छेदामध्ये आले 18 बरोबर उंची. जर मी 18ने 144ला भाग दिला तर काय येणार आहे बघा 18 1 18 18 8 144 म्हणजे जी काही उंची आली ती किती आली बघा 8 मीटर. किती आली 8 मीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच पुढील जे उदाहरण आहे ते काय आहे बघा, एका समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ 210 चौरस सेंटीमीटर असून त्याची उंची 14 सेंटीमीटर आहे, तर त्याचा पाया किती असेल? आता आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि पाया काढायला सांगितलं आहे. लक्षात आलं का? जे काही सूत्र आहे ते लिहायचं. काय आहे बघा क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. क्षेत्रफळ किती आहे बघा 210. किती आहे 210 बरोबर
पाया काढायचा आहे म्हणून पाया आहे तसाच गुणिले उंची किती आहे 14. चला विद्यार्थी मित्रांनो, पाया काढण्यासाठी जे काही गुणाकारामध्ये असणारे 14 तिकडे आल्यानंतर होईल भागाकारामध्ये. म्हणजेच काय होणार आहे 210 छेदामध्ये काय येणार आहे 14. बघा जर मी भाग दिला तर काय येणार आहे बघा 14 एक्के 14. इथं काय उरले 14 एक्के 14. 21 मधून 14 गेले, उरले किती रे 7. इथं काय आले 7. लक्षात आलं का? आणि इथं झाला 0 म्हणजे 14 पंचे किती आले रे 70. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जो काही पाया आहे तो किती आला बघा 15 सेमी. किती आला बघा पाया बरोबर 15 सेमी. त्यासोबतच बघा 10वं उदाहरण काय दिले, एका समांतरभुज चौकोनाचा पाया त्याच्या उंचीच्या तिप्पट आहे. जर त्याचे क्षेत्रफळ 75 चौरस सेंटीमीटर असेल तर त्याचा पाया आणि उंची काढा. आता त्यांनी काय सांगितले, पाया कसा आहे रे उंचीच्या तिप्पट. म्हणून मी चौकोनाची उंची काय म्हणली रे, चौकोनाची उंची म्हणली मी x. लक्षात आलं का? आणि पाया कसा आहे उंचीच्या तिप्पट, म्हणून मी पाया काय म्हणला रे 3x. काय म्हणला मी 3x, कारण तो कसा आहे तिप्पट, उंचीच्या तिप्पट. उंची x म्हणली तर पाया काय येणार आहे 3 गुणिले x म्हणजे 3x. चला आता आपण क्षेत्रफळाचं जे काही सूत्र आहे हे लिहूया आणि त्यानुसार पाया आणि उंची काढूया. क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. चला क्षेत्रफळ आपल्याला किती दिले बघा 75. किती दिले 75 बरोबर पाया किती आहे बघा, पाया म्हणला मी 3x गुणिले उंची किती म्हणली मी x. आता बघा इथं आहे गुणाकार, म्हणजेच काय होणार आहे बघा 3 गुणिले x. x गुणिले x काय येणार आहे xचा वर्ग, म्हणून काय येणार आहे बघा 3x वर्ग. लक्षात आलं का? 75 बरोबर 3x वर्ग. चला विद्यार्थी मित्रांनो गुणाकारामध्ये जो काही 3 आहे इकडे आल्यानंतर होईल भागाकारामध्ये. म्हणजेच काय येणार आहे 75 छेदामध्ये 3 बरोबर इकडे काय राहिला xचा वर्ग, x वर्ग. लक्षात आलं का? 3ने जर मी भाग दिला तर काय येणार आहे बघा 3 एक्के 3, 3 दुने 6. लक्षात आलं का? 7तून 6 गेला, उरला 1. 3 5 15, 3 5 15. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो x स्क्वेअर बरोबर काय आला रे 25. काय आला 25. आता बघा विद्यार्थी मित्रांनो काय आला आहे बघा x स्क्वेअर बरोबर 25 आला आहे. पण मला काय करायची xची किंमत काढायची, म्हणून मी काय घेतलं दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतलं. तर काय येणार आहे x बरोबर काय येणार आहे 5. काय येणार आहे x बरोबर 5, कारण 25चं वर्गमूळ किती येतं बघा 5. लक्षात आलं का? आता ह्यावरून आपल्याला xची किंमत किती मिळाली बघा, xची किंमत मिळाली 5. तर आपण उंची आणि पाया काढू शकतो. बघा मग उंची बरोबर काय येणार आहे बघा, उंची बरोबर काय येणार आहे 5 सेमी. काय येणार आहे 5 सेमी, कारण उंची मी काय म्हणली होती x. लक्षात आलं का? आणि पाया किती म्हणला आहे उंचीच्या तिप्पट. म्हणजेच काय येणार आहे 3 गुणिले x. xची किंमत किती मिळाली आपल्याला 5. ती जर ठेवली तर काय येणार आहे 3 गुणिले 5 म्हणजे पाया किती आला बघा 5 त्रिक 15 सेमी. किती आला 15 सेमी. तर विद्यार्थी मित्र आज आपण काय केलं बघा, हा जो काही समांतर भुज चौकोन आहे त्याची जी काही परिमिती आणि क्षेत्रफळ यावरील काय केली आहे 10 महत्त्वाची उदाहरणे काय केली रे अगदी साध्या भाषेत पूर्ण पायऱ्यांसह सोडवून पाहिली. मला खात्री आहे की आता तुम्हाला समांतरभुज चौकोनाचा कोणताही प्रश्न कठीण वाटणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ मार्गदर्शक वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या मराठी लेक्चरवाली चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणिताचा सराव करत राहा. भेटूया पुढील भागात नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.